नमस्कार मंडळी, कसं काय? तोंडाकडे बघा त्याच्या येडा. आता आजचा टॉपिक असा आहे, आज संडे आहे, प्रसादचे सगळे गेलेले आहेत घरचे गावाला. प्रसाद भाई एकटा आहे घरी. दुपारच्या जेवणाचं नियोजन आपल्याकडे आहे आणि आपल्याला माहिती आहे आपण घरला नेत नाही जास्त करून, आपण बाहेर उपडसुंबईगिरी करायला नेतो जास्त करून. आज रविवार आहे, आपण जाणार आहे एक स्पेशल ठिकाणी. स्पेशल ठिकाण म्हणजे राजस्थानी हॉटेल, जे शिरोली फाट्याला आहे कोल्हापूरमध्ये. आपण तिकडे जायचं आहे व्हेज जेवण जेवायला, नॉनव्हेज माणसांना घेऊन. नाही खरोखर नॉनव्हेज लोक कधी व्हेज खायचंच नाही. नाही नाही नाही, नॉनव्हेज पर्सनॅलिटी आहे कडव्या, नॉनव्हेज पर्सनॅलिटी आहे. नॉनव्हेज माणसं आहेच, नॉनव्हेज पर्सनॅलिटी पण आहे तुमची. अहो बाबा विगन आहे मी. त्याच्या कारण मला लय दुःख वाटतं. आपण किती पण चिकने दिसो, या साल्याच्या चमडीगिरी समोर हार मानतो आपण. हार मानतो. सगळं फेल आहे, सगळं फेल. विषय काय नव्हता इथं. मला हे झालं रे, काय म्हणतात त्याला माहितीये, मनाला लागलं असं. मला मनाला लागलं चमडीगिरी. अवॉर्ड्स असते ना, अवॉर्ड्स. नोबेल मध्ये गेला ससू, ऑस्कर विनिंग मध्ये चमडीगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड. एक मिनिट ऐके, काही युट्यूबर आपली स्वतःची म्हणजे इन्कम सांगत नाही की नाही, सिक्रेट ठेवतात, तशा टाईप सांगणार नाही. असलं काही नाहीये. तोंडाकडे बघून माझ्या वाटतंय काय, ह्यांचे वाटते ह्या दोघांचे असतील 4-4 जण. माझ्या तोंडाकडे बघून वाटतंय काय. अरे मग ते सांगतोय चमडीगिरीत आम्ही हात पण नाही, पायाला पण टेकत नाही तुझ्या. नंबर बी नाही का, नंबर वीजभर बी नाही, असं कुठंच नाही. बरं, आता मेन टू बॅक टू द मुद्दा. माळी आपला मारवाडी माणूस आहे, त्याला माहिती आहे की बाबा तिथला मेन्यू कसं आहे, आपण खाणार काय काय कसं काय वगैरे सगळं. त्याच्यामुळे आपण माळीला घेऊन चाललोय आणि माळी आपला खास मित्र पण आहे तसा, त्याला पण मला इंट्रोड्यूस करायचं आहे तुम्हाला लोकांना. बट मोस्ट ऑफ द पॉइंट इथं आता जी जनतेनं आपल्याला हे दिलेलं आहे, काय म्हणतात त्याला, त्याच्या की फूड ब्लॉगिंग चालू कर. इथं मेन मुद्दा असणार आहे फूड ब्लॉगिंग. राजस्थानी हॉटेलचा मेन्यू मी तुम्हाला दाखवणार आहे, आम्ही काय खाणार आहे ते पण दाखवणार आहे. सुट्टी नाही, चरचरीत व्हेज राजस्थानी जेवण खायला घालणार आहे आज. हॉटेलला तरी बसलोय, आल्याला इथं मित्र भेटला. मित्रांनो आपण पोचलेलो आहे हनुमान राजस्थानी ढाबा, जे शिरोली फाट्याच्या एंट्रन्सला आहे. स्पेशल तर राजस्थानी जेवण म्हणजे मिळते चांगल्या क्वालिटीचं. खाऊन आता बघूया आणि तुम्हाला रिव्ह्यू देऊया. काय घेणार सांग की माळी, काय काय मागवलंय सांग, आम्हाला काय समजलेलं नाही सांग. मैंने मंगाया है दही तड़का, हाँ, और सेव टमाटर की भाजी, हाँ, और क्या बोलते हैं वो पापड़, हाँ, मसाला पापड़, हाँ, मसाला पापड़, और ताक मंगाया है. हाँ. ब्लॉग विथ माळी. मग माळी मारवाडी चुरम्यावरनं चालू करायचं आहे. चला. दिस इज कॉल्ड मारवाडी चुरमा. सॉरी, डोंट वेस्ट द फूड. तेजस खरोखर आपण तुझ्या घरी मलिदा खाल्लेला नाही, तो वाला आयटम फक्त तूप ऍड केल्यामुळे लय भारी लागते ना खरं. भाऊ आता आपला आलेला मसाला पापड आणि खरा रेग्युलर आपल्या हॉटेलमध्ये मिळतो त्यापेक्षा जाम मोठी ताट आहे. एवढा मोठं नाही खरोखर. मी आतापर्यंत मसाला पापड ओढलाय ना, एवढं तर पापड़ भी ट्राई खिसिया फॉर द स्टार्टर्स, मसाला पापड. आणि याच्यावरती हे पण आहे, खोबऱ्याचं किस पण आहे, आपलं हे शेंगदाण्याच्या चटणीचा किस, जो आपल्याला मोस्टली बघायला मिळत नाही. पापड कसं म्हणलं ना, हा कसं खिसिया, त्याला खिसिया पापड म्हणतात, मारवाडी खिसिया. लेंथ बघितलं तर खूप जाड आहे बघा, एकदम आपल्या मैफिलवाल्या लोकांसाठी चांगला आहे. मारवाडी कुकर स्पेशल.
स्पेशल नाम काय करू? विशाल विशाल. विशाल भाई, थँक्यू विशाल भाई. और ये शेव टमाटर में साग. ए बाबा, अच्छा. स्पेशल. आणि ही राजस्थानी हॉटेलची स्पेशालिटी. स्पेशली असं भरभरून तूप मिळणार. ना बेटा कोलेस्ट्रॉल मत बढ़ाले तू, मत बढ़ा. पहले ही गोली चालू है और मत बढ़ाले. बट लिटरली देर इज नो लिमिट टू द तूप. तुपाला अजिबात लिमिट नाही असं बसलेलं आहे नुसतं. शेव टमाटरનો सार आणि रोटी. येऊ का? ठेवलाय. हां. शेव टमाटर सांगना आणि दही कडा मस्त खाओ और मजा करो. अभी मिसळ दही तडका आणि रोटी. चुम्मेश माय, चुम्मेश काम चुम्मेश. माईच्या म्हणण्याप्रमाणे याला खास म्हणतात. म्हणजे मारवाडी छासही वेगळे आयटम आहेत. नाही बरोबर वेगळे आहे. तू बघ आता तू बघ. आणि मागवतो मीठ, जिरा आहे ना. आणि स्लाइटली तडका. लय मस्त वाटतं. जलजिराचा फ्लेवर. हां, जिरा फ्लेवर. ही रोटी सोडून अजून कुठली रोटी? मग त्यातली कुठली मागवणार? नातू ते तर जाणार पण नाही, तेवढी जाड आहे. ती मोठीवाली बाजरीनं लोटलो. उगवाली. बाजरीनं लोटलो ना. बाजरीनं रोटलो आणि एक आयटम आहे एवढी जाड असते रोटी. लय मस्त लागते बाजरीची रोटी. किंमत एवढं आहे म्हणजे पिझ्झाचा स्लाइस असते की नाही मिनिमम ते जरा किंमत एवढं आहे. पिझ्झाचा स्लाइस ॲटलिस्ट फुलते तरी हे फुलत नाही. घट्टपणा खायचं. बाजऱ्याचं रोटलं मागू शकतोय कारण विषय कसा तू सपणार नाही कोणाला, तिघांना पण नाही. बाजऱ्याची रोटी कशासोबत खायची ते आता इथं नाही आहे. हां, त्यासाठी सेपरेट आहे. कुठला? कढी सोबत. सकाळपर्यंत जेवायला येतं. जेवायला चहा बी प्यायला नाही. स्वतः चहा बी प्यायला नाही. दिस इज कॉल्ड डेडिकेशन. सकाळपर्यंत नाश्ता नाही केला, चहा नाही पिलेला एवढ्यासाठी. आणि भाई वडापाव आणि काय आलूचा पराठा खाऊ मला. तुला कमी जेवायला येतं का ते? तू काय नाश्ता केला नसेल मला माहिती. तू उठलाच 12ला आहे. नाश्ता काय करतो? हे तुला आता नाही समज. पाणी कोण समज आणि काय कुछ भी म्हणतो आपल्या को चलत आहे. पाणी साधं बी चालतंय. हे घे मग साधं आहे. इंडियाचा प्लॅन तेजसचा 12 ते 2च्या दरम्यान सकाळी मॉर्निंग होते. दुपारच्या 12 ते 2ला मॉर्निंग होते. 2 वाजता चहा बिस्किट. 3-4 वाजेपर्यंत थोडासा नाश्ता. थोडा नाश्ता काय जास्त नाश्ता. 4 वाजेपासून जेवण. नाही नाश्ता तो जेवणामध्ये इन्क्लूड करतो. नाश्ता असतो, जेवण असतं. 3-4 वाजता नाश्ता. कामासारखं रविवारचं आंघोळीला पण सुट्टी. बॅट फ्रॉम बॅट. झाले की 6-7ला दुपारचं जेवण. 11-12ला रात्रीचं जेवण. दिस इज कॉल्ड डेडिकेशन ऑन संडे. संडे. झोपते 3ला. आता जाऊन झोपणार आहे कारण की एवढं तू पोचले नाही केवढं पण काय पण असू दे. जरी हो 3ला झोपू दे 4ला झोपू दे, हे दुपारचं झोपत नाही. झोपताय. ये तुम्हाला देख घरी गेलं की बघितलंयस तू? लोलू ऐसे खास. मी कधी बघायला नाही त्यामुळे. अभी दाल बोलो तडका. ऐसे बोलने का. स्पेशली मारवाडी दाल तड़का. गप. दिवसानं 4 झाले. 4 ट्रिप दिवसांचं झाले. माहिती टेस्ट कर. हे कुठं ऍडजेस्ट करायचे. तुझे म्हणजे भागवल्यासारखी होऊन जाईल रे. म्हणजे इच्छा भागवल्यासारखी. कुठली इच्छा? मित्रांसोबत जेवण यायचे. हां असं म्हण की मग कुठली तरी इच्छा म्हणाले बघ.
ऐसा नहीं बोलने का भाई. म्हणजे तिखट नाही तो तडक्याचा फ्लेवर फक्त अशी डाळीत फक्त हमारे दोस्तों को दाल तड़का नहीं पसंद आया, स्पेशली मारवाड़ी. आणि 1-2-3 लसणाची फोडायची असते एवढंच पिलवायचं. क्या बोले हमारे दोस्तों को यहाँ का दाल तड़का नहीं पसंद आया, वो बोले थोड़ा तिखट करना चाहिए था, लेकिन ये ज़रा मीडियम हो गया, इसके लिए नाराज. टेस्ट डिसेंट आहे ओके दाल तडका इज ओके नॉट परफेक्ट बट ओके मागल तेवढं घे. इशारा काफी आहे की नाही नेसली रोटी में घाला हाँ वंडा बरे बस. नाही त्याच्या ब्लॉग जर व्हायरल झाला तर टपकत्याला दिसते कोलेस्ट्रॉल के नाम से जय 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 दिसणार नाही लय पडलं असं कारण दिसणार नाही भैया जरा फेंक के दे तो तेरे को. लोकांना वाटत असेल जेवण एवढं टेस्टी आहे की मी खूप चाटून माझी बोटं खालोय तसं नाही आम्ही जेवढी पण जण बोटं चाटतोय ना आमच्या हात बोटावर लागलेलं खूप चाटतोय बरोबर लिटरली लिटरली माझ्या होटावर असं तूप साठले. वडगा हब्याचा आवडता फूड ब्लॉगर आशिष विद्यार्थी. आशिष सरांना खरोखर मी मानतो त्याची स्टँडअप कॉमेडी पण मानतो त्यांचं फूड ब्लॉगिंग पण लय आवडतं. आणि मला सगळ्यात भारी वॉटर रॅप वॉटर रॅप जेवढं मी आता खाल्लं हे एंडच आहे. भात खाल्लाय दाल तडका भात जिरा राईस हे हा एंड आहे. तेजस एंड झाला. शेव टोमॅटो मसाला 10/10. हे तडका फर्स्ट टाइम मी खाल्लेला म्हणून 10/10. रोटी 1 नंबर ही 1 नंबर होती. बट अभी पॉईंट आहे का दाल तडक्यासारखा नव्हता आणि जिरा राईस फ्लेवर 5 मध्ये नाही हा मी प्रत्येक गोष्टींना दिला खरं बट हॉटेलला माझ्याकडनं रेटिंग मिळालं म्हणजे फूडला ऑल 10/10 किती असेल तो रेटिंग मी देणार आहे. थोडं आहे इथं नाही देत इन पब्लिक नाही देत थोडं वेळ देतो बाहेर गेल्यावरती माळी घरात दगा दिलास तुम्हाला कुठला जागा दिले माहिती आपल्याला जेवायला जायचं तर कशाला खाऊन जायचं बाहेर. मला तुझ्यावर हे नव्हतं ना की तू फोन करतील. माई परत त्याच मुद्द्यावर द्यायला त्याला माझ्यावरती विश्वास नाही की बाबा मी त्याला हॉटेलला जेवायला नेऊ शकतो. अरे पण तुझं काय तर काम असते नियोजन असलं तर तू नाही येणार ना बरोबर. नाही तिघं पण होते तेजस होता प्रसाद होता माई होता हेला म्हणजे रात्रीचा डिस्कशन बाबा आम्ही नेणारच निघणार. ठरलेलं कोणाच्यात चौघांच्यात मध्ये मी एकटा कुठं आलो ह्याच्यात ती घरचे बाहेर गेले डोंगरावरती त्याला जेवायला कुठं घेऊ मी देववरनं स्विगीवरनं पार्सल टाकणं गेले बच्चा तेरले मंगाई व्हायला स्विगीचे आले लेकिन घर पे आलू परोठा अभी को बोलना था ना कि बाबा अभी मैं बाहर जाने वाली नहीं खाने की चीज बनाया था वो खाने की चीज है नाही खाल्ली तर तुझ्या लागणार इसलिए हम बोल रहे हैं वो खाना पड़ता है. ए भीतील पोरं रे बारकी पोरं बघतात ब्लॉग. हो का नाही मी पण बारका पोरं आहे तेजाच्या तोंडावरचा हसायला आला आता. बॅक कॅमेरा बोलत नाही. बाहेर रोटी घट्ट झाली. वेटर ऑन द फेम साइड दुसऱ्या वेटरला फेम यायला पब्लिसिटी होण्या मग त्या इंस्टा आयडी मेन्शन करे. आणि कोण येणार आहे वापरून मध्ये गॅप आहे भरपूर. फ्रेम रेट बहुत है ज़्यादा से ज़्यादा ले लो फुटेज में फुटेज हाँ भाई अच्छे बंदे भाई हमारा फॅन आहे. माईच एक मला आवडतं जेवायला जास्त त्रास देऊन जेवत नाही. माहिती आहे ना आपली कपॅसिटी कुठपर्यंत आहे जेवणाची तिथपर्यंत जेवून रिकामी होऊन जाते लोड घेत नाही. ताटात सगळं वाढलंय
आराम कर, माझं मिमिक्री करा. असं म्हणजे करत हे करत नाही ते बंद आहे माहितीये मला मी सांगायला त्याला कोण म्हणलं बंद आहे? बंद आहे चालू ते गेले. चालू केलंय मग? ओके हां हे असं त्या दाटाकडे बघून खेळच कर माळी मला त्या बाबतीत तू लय आवडतं ही दोघं त्या बाबतीत आवडत नाहीत मला नाही ताटाकडे बघून किती खेळच करतोय तू हे बघ ते कॅमेरा दिसते खोटं पण नाही आता बघितलंच मी तुझं एकदम राईट. मग आता माझ्याकडनं रिव्ह्यू मागितला तर ते सांगतो मी हॉटेलला रेटिंग देईन 10 out of 6.5 का ॲम्बियन्स विषय नसतो आपल्यासाठी कधी पण जो जेवण चांगलं देतो तो आपल्याला मॅटर करतो ॲम्बियन्स मी ह्याच्यात कधीच इन्क्लूड करत नाही ओनली अँड ओनली फूड 50% जो रोटीपर्यंतचा पार्ट आहे जो आम्ही खाल्लेला आहे इट वॉज चुम्मेश 10+10 बट जो पुढचा पार्ट होता राईस आणि ह्याच्या पुढे गेला तो जरासा खरोखर सांगतो म्हणजे मला एवढा काही खास आवडलेला नाही जनतेचं पण तेच असणार निदर्शन अर्थ सोडा नाही खरोखर आता जेवून बाहेर आलोय बिल पे केलंय मला पोट आता भरलंय कारण हां ते अजून एक सांगतो असं तुम्ही म्हणाल राजस्थानी हॉटेल आहे स्पेशल आहे कॉस्टली आहे आजीवरनं आता आम्ही 4 जण जेवलो पोट भरून जेवलो 1290 रुपये बिल झाले बिल तुम्हाला दाखवत नाही काय खाल्लंय कारण 1290 झालेलं आहे बिल आणि ह्या हॉटेलला येण्याचं अजून एक कारण मी बरेच वर्ष आधी इथं जेवलेलो एकदाच मित्राच्या बर्थडे पार्टीला त्याच्यावरती आज मला यायची इच्छा होती या दोघांना पण व्हेज घालायची इच्छा होती माळी आपल्या सोबत होता त्याला पण न्यायची इच्छा होती म्हणून आलतो